मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पहिला कॅप्टन पदाचा टास्क संपल्यानंतर टीम ए मध्ये मोठ्या प्रमाणात भांडणं, राडा, तंटे पाहायला मिळाले. निकेत आंबोळे ज्या पद्धतीने टीम एच्या सदस्यांवरती राग करताना दिसत होती ना, ते भारी होतं. पण निकेच्या मताशी मी खरंच सहमत आहे. निकीचं असं मत होतं की आपण हा टास्क जिंकलो, त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा मला येऊन हक करायला पाहिजे होतं, माझं अभिनंदन करायला पाहिजे होतं. अरबाज, तू पहिल्यांदा माझ्याकडे यायला पाहिजे होतं. जान्हवी, तू पहिल्यांदा माझ्याकडे यायला पाहिजेत होतं आणि माझं अभिनंदन, माझं तू कौतुक करायला पाहिजे आणि माझ्याकडनं सुद्धा तू कौतुक घ्यायला पाहिजे. पण तुम्ही दोघेही पहिल्यांदा गेलात, ते म्हणजे योगिताकडे. त्यामुळे मला प्रचंड असा राग आलेला आहे. त्यांना अरबाजला पण ती भरपूर बोलली, त्या जान्हवीला पण ती भरपूर बोलली. त्यानंतर मग रडायला लागली. अरबाज तिच्या पाठीपाठी गेला. अगं सोन्या सोन्या, असं नाही नाही नाही. पण निकी काय ऐकतच नव्हती, ती रडत होती. त्यानंतर वैभव तिला येऊन समजावतो आणि निकी इथपर्यंत गेली की त्याला ट्रॉफी देऊन टाका, इथपर्यंत त्यांचा जो काही वाद आहे ना, तो टोकाचा झालेला आहे. आणि यानंतर टीम ए पूर्णपणे निखळलेली, वेगळी होताना दिसली. इथे बघा, निकी एका बाजूला, त्यानंतर अरबाजला पण ह्या गोष्टी सहन झाल्या नाही. अरबाजचं पण असं मत होतं की प्रत्येक वेळी मी निकीचंच का ऐकायचं, प्रत्येक वेळी मी का त्याच्याशी गोड गोड बोलायचं. तर अरबाजचं पण मत बरोबर होतं. यानंतर हा वैभव सुद्धा थोडा वेळ निकीला समजवताना दिसला, मग पुन्हा उठला आणि तो आपल्या आयटम बरोबर जाऊन बसला. आता हे जान्हवीताईंना बघवलं नाही. जान्हवीताई इथे अरबाजला सांगते की बघ, आता उद्या कॅप्टन्सीचा टास्क येणार आहे, कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये वैभव जर गेला, आता तू मला सपोर्ट करशील ना. बघा, अरबाजच्या मनीधानी पण नव्हतं की वैभव आपल्या या ग्रुपमध्ये खेळत नाहीये, वैभव आपल्या ग्रुपमध्ये थोडासा लांब होतोय, त्याच्या ते मणिधानी पण नव्हतं. परंतु इथे जान्हवीताईने अरबाजच्या मनात भरवलं. मग अरबाजला पण वाटायला लागलं, हो थोडा थोडा तो आता त्या ग्रुपच्या बाजूने चाललाय. इथे बघा, हे चारही लोक आहेत ना, हे चारही टोकाचा आता निर्णय घ्यायला लागलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला खरं सांगू का, टीम ए फुटण्यामागे ना आर्या कारणीभूत आहे, ना योगिता कारणीभूत आहे. बघा, इथे कारणीभूत आहे तो म्हणजे टीम एच्या सदस्यांमधील असलेला प्रचंड इगो. सगळ्यांमध्ये एवढा इगो आहे ना, काही झालं की त्याने पहिल्यांदा माझ्याकडे यायला पाहिजे. निखिलला असं वाटतं की पहिल्यांदा तुम्ही माझ्याकडे यायला. इथे प्रत्येक सदस्याला वाटतं की पहिल्यांदा तुम्ही माझ्याकडे यायला पाहिजे. हा इगो आहे ना, हाच इगो त्यांना टीम एच्या त्या सदस्यांना वेगळं करतोय. प्रत्येकाला असा ठोसून ठोसून इगो भरलेला आहे. निकीला वाटतं की भांडण झाल्यानंतर त्यांनी मला समजवायला पाहिजे. अरबाजला वाटतं की भांडण झाल्यानंतर बाकीच्या सदस्यांनी माझ्याकडे यायला पाहिजे. वैभवला सुद्धा तसंच वाटतं. पण जान्हवी अशी एकुलती एक आहे की मी सगळ्याकडे जाणार. कारण बघा, जान्हवीला असं वाटतं ना की आपण ग्रुपमध्ये खेळायला पाहिजे. जान्हवी एकटी खेळायला घाबरते. आज पण तुम्ही बघितलं असेल, निकी ज्या पद्धतीने राग करत होती, राग करणं तिचं साहजिकच होतं. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मग निकी जेव्हा नसताना तेव्हा तिने ते लवचं ते अँगल आणला, तो लवचा तो कागद घेऊन आले, त्याच्यावर आय मिस यू, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही वगैरे बरंच काही लिहिलं होतं आणि ते ठेवलं होतं बेडवरती. एवढंच नाही तर एक त्या बागेतल्या फुला आणि त्याचा एक बुके बनवला आणि तो सुद्धा त्या बेडवरती जाऊन ठेवला. जान्हवीने, निकीने हे बघितलं आणि निकी सरळ ते सगळे घेऊन गेले आणि सांगितले की याची मला गरज नाही, मला जेव्हा मनापासून वाटेल ना तेव्हा मी तुमच्याकडे येणार. मित्रांनो, काय होतं ना, या सगळ्यांमध्ये एवढा इगो भरलेला आहे ना, प्रचंड. प्रत्येकाला वाटतं, या ग्रुपमधील प्रत्येक सदस्याला वाटतं ना की मीच मोठा, माझंच प्रत्येकाने ऐकावं. पण असं प्रत्येक ठिकाणी होत नाही आहे. निकी आता वेगळ्या ठिकाणी बसली त्या बारक्याला घेऊन. त्यानंतर वैभवचं एक वेगळं जग त्या एरिना बरोबर झालेला आहे. अरबाज बिचारा एकटाच आहे, तो कधी तिकडे तो कधी इकडे, तो असा एकटा खेळणार नाही, तो निकी सोबत येणारच आहे. आणि जान्हवीचं सांगायचं झालं तर जान्हवी इंडिव्हिज्युअल अजिबात खेळू शकत नाही. जान्हवीची शक्ती आहे तो त्यांचा ग्रुप आणि ती निकी. बाकी जान्हवीचा असा इंडिव्हिज्युअल गेम नाही. जेव्हा हे सगळे जान्हवीपासून वेगळे होतील आणि जान्हवी एकटी पडेल ना, तेव्हा ती अजिबात खेळू शकत नाही. जान्हवीची शक्ती आहे ती म्हणजे हा ग्रुप. बाकी निकी वन मॅन शो दाखवू शकते, ती एकटी खेळू शकते. अरबाज पण एकटा खेळू शकतो आणि हा वैभव पण एकटा खेळू शकतो, परंतु जान्हवी खेळू शकत नाही. काय वाटतं तुम्हाला, यांच्या ग्रुपचं तुटण्यामागचं पहिलं कारण काय आहे? आर्या, योगिता की त्यांचा इगो? हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.